पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आमेन. माझा प्रिय भाऊ बहिणींनो, आपण पवित्र साखरपुड्याचा जन्म आहोत. हालेलुया. पवित्र साक्रमेंट म्हणजे पवित्र भाकर. कुठून आला ही पवित्र भाकर कुठून आला? येशूने आपल्याला सांगितलेलं आहे. एक आपल्याला कुठून मिळालं? स्वर्गातून. हालेलुया. शालोमाच्या ज्ञान ग्रंथामध्ये 16व्या अध्यायामध्ये प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदर अशा अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. हालेलुया. त्यामध्ये आपण फक्त आता 20व्या वचनाकडे जाऊ. त्याच्या मागे आपण सर्व बोलू. या साऱ्यांच्या ऐवजी तू तुझ्या लोकांना देवदूतांचे अन्न दिलेस आणि विनाकष्ट तू त्यांना आकाशातून तयार अशी भाकर पुरविलीस. तिच्यामध्ये सारीच गोडी आणि साराच स्वादिष्टपणा होता. या साऱ्यांच्या ऐवजी तू तुझ्या लोकांना देवदूतांचे अन्न दिलेस कधीची गोष्ट आहे? जुन्या करारातील गोष्ट आहे. जुन्या करारामध्ये कोणाला काय दिले? कोणी दिलं? आबा त्याने दिलं. कोणाला दिलं? देवाच्या लेकरांना दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशासाठी दिलं? त्यांना काही कमी पडू नये म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 एक हात छातीवर ठेवा. मनापासून बोला, माझा परमेश्वर माझे काळजी घेत आहे. माझा परमेश्वर वेळोवेळी माझा काळजी घेत आहे. मला लागणारी गोष्ट माझा परमेश्वर स्वर्गातून मला देतो. देतोच देतो. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. आणि विनाकष्ट तू त्यांना आकाशातून तयार अशी भाकर पुरविलीस. हालेलुया. विना कष्ट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज सकाळी आपण काय खाल्लं? काय खाल्लं सकाळी? सकाळी आपण मध्ये खाल्ला. हालेलुया. सिस्टर लोक परवा दिवशी पासून त्याची व्यवस्था करायला घेतले. भरपूर स्ट्रगल केला. हालेलुया. सकाळी लवकर उठून आगी समोर जाऊन बसून टेबला लाकडवर पेटून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समोर काळा कूट करून टाकून. हालेलुया. कष्ट करून काय बनवलं? वडे बनवले. देवाचे वचन आपल्याला सांगत आहे, परमेश्वर स्वर्गातून बिना कष्ट
हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया आपल्यामध्ये सिस्टर मॅगदलीन माझ्या खोलीमध्ये सहज आली. Praise the Lord. येशूने लगेच सांगितले की सिस्टरांना 3 त्रासापासून देवाने मोकळा केला. Praise the Lord. सिस्टर मला दुसरं काहीतरी विचारायला आले होते, काहीतरी चर्चा करायला आले होते. हालेलुया Praise the Lord. हालेलुया सिस्टरांनी सांगितलं, फादर मला 3ही गोष्टीमध्ये तू बरं वाटतो. हालेलुया सिस्टरना मी एकदा फिरून राहायला सांगितलं, सिस्टर परत फिरून वर येऊन परत मला बोलले मला बरं वाटते. Praise the Lord. हालेलुया देव जे देत आहे विना कष्ट, काहीही घेऊन जायची बिलकुल गरज नाही. Praise the Lord. कारण आपल्या परमेश्वर आपल्यावर खूप खूप प्रेम करतात. Praise the Lord. हालेलुया तुमच्यामध्ये अनेक लोक अजून पवित्र आत्म्याचा पूर्णपणे स्वागत केलं नाही, कारण भरपूर लोक बरे होत आहे. कोणीही इथे साक्ष देत नाही, माझ्या खोलीमध्ये येऊन भरपूर साक्ष देत आहे. Praise the Lord. सत्य सत्य म्हणून बोललं तर योहान 17 मध्ये लिहिलेलं आहे, सत्याचा आत्मा तुम्हाला शुद्ध करणार. Praise the Lord. हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया येशूने एक संदेश दिला की कोणाला तरी असे कांद्याच्या असे या काळाच्या भागामध्ये एक विशेष त्रास कोणाला तरी आहे, इथे होणारा जे त्रास आहे ते देवानी कोणाच्या तरी बरे केलेलं आहे. ते कोण आहे? सत्य सत्य म्हणून बघा. त्याला उभं राहणार, त्याला उभं राहणार, त्याला उभं राहणार. तू पण उभं. हालेलुया ज्याने बरेपणा आलेला आहे उभं राहा, साक्षी. हालेलुया सुंदर गोष्ट आहे. आपण टाळ्या वाजवून सिस्टम विना कष्ट आपले परमेश्वर आपल्याला जे पाहिजे ते देत आहे. सिस्टर पुढे वाचा. तिच्यामध्ये सारीच गोडी आणि साराच स्वादिष्टपणा होता. तिच्यामध्ये मध्ये कशामध्ये बोलायचं, तिच्यामध्ये म्हणजे कोणामध्ये आहे स्वर्गातून उतरून येणाऱ्या भाकरीमध्ये काही आहे सारी गोडी. सिस्टर परतवाचा. तिच्यामध्ये सारीच गोडी आणि साराच स्वादिष्टपणा होता. Praise the Lord. सारीच गोडी आणि सारा स्वादिष्टपणा याचा अर्थ असे आहे. हालेलुया आजही फादरना तिखट आवडत आहे, बेनी फादरना गोड आवडत आहे. हालेलुया Praise the Lord. स्वर्गातून येणाऱ्या भाकरीच्या सुंदर गोष्ट असे आहे, आजही फादर खाता खाता सांगणार मस्त आहे. हालेलुया Praise the Lord. हालेलुया एकच ताटातून घेत आहे. हालेलुया मला पाहिजे ते गोड आहे. मी खाताना आधी फादरांच्या चेहऱ्याकडे बघून सांगणार मस्त आहे. हालेलुया Praise the Lord. हालेलुया हालेलुया प्रत्येकाना त्याला लगता आहे तसा प्रकारे चवदार चविष्ट पाहिजे तसे आपले परमेश्वर देतात. Praise the Lord. विश्वास ठेवणारे लोक जरा हात वर करा. हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू. सिस्टरांच्या
परत एकदा या वचन बोलू शकताय. या साऱ्यांच्या ऐवजी तू तुझ्या लोकांना देवदूतांचे अन्न दिलेस आणि विना कष्ट तू त्यांना आकाशातून तयार अशी भाकर पुरवलीस. तिच्यामध्ये सारीच गोडी आणि साराच स्वादिष्टपणा होता. हालेलुया. धन्यवाद येशू. अनेक लोकांच्या कमरेच्या दुखणे पूर्णपणे 99% नाही 100% अनेकांच्या कमरेचा त्रास अगदी क्लिअर झालेला आहे. कोणी खोटे बोलायची गरज नाही. हालेलुया. खरोखर बरे झालं का म्हणून तुम्ही टेस्ट करून घ्या. हालेलुया. उभं राहा, वाकूनवर बघा. हालेलुया. धन्यवाद येशू. अनेकांचा कमरेचा त्रास, कमरेच्या वर खाली बाजूला वर असलेले अनेकांचा दुखणे येशूने आता 100% क्लिअर केलेला आहे. ते क्लिअर झालेले लोक जरा हात वर करा. उभं राहा, वाकून बघा. चांगला पैकी वाकून बघा. हालेलुया. चांगला पैकी वाकून बघा. हालेलुया. क्लिअर करून घ्या. बरे झालं तर मात्र हात वर करा. हालेलुया. 1 2 3 4 प्रियानो, आता ज्याने वाचन वाचले त्याच्या मम्मी एका शाळेतील शिक्षिका होती. हेडमिस्ट्रेस होती का? हेडमिस्ट्रेस नाही, शिक्षिका होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका शाळेतील शिक्षिका होती. प्रेज द लॉर्ड. तिला कंबर भयंकर दुखायचं. तिच्या डोक्यात एक विचार आला, कोल्हापूरमध्ये जाऊया आणि फादरांना विचारूया कुठल्या डॉक्टरांच्याकडे ऑपरेशन साठी जायचं. हालेलुया. जेव्हा ती ताई आली अमलासमध्ये, आपल्या सिस्टर लोक नव्हता. मी एकटाच सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रवचनवर देत होतो. प्रेज द लॉर्ड. संध्याकाळपर्यंत साऊंड बॉक्स खराब व्हायचा, शब्दच येणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग संध्याकाळी मी येशूला बोलले, आता लोक येऊन बसणार, मी काय करू? प्रेज द लॉर्ड. येशूने सांगितलं, डोंट वरी. बोलायची गरज नाही, प्रार्थना चालवायची. ना बोलता कसं प्रार्थना चालवायचं? येशूने सांगितलं, तुला शिकवतो. प्रेज द लॉर्ड. साक्रमंतातील येशूला ठेवले. हालेलुया. येशूने मला सांगितलं, हातामध्ये घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी साक्रमंतातील येशूच्या समोर पाणी हातामध्ये घेतले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या आंटीच्या अंगावर पाणी टाकले. एकदा असे पाणी टाकताच येशूने मला सांगितलं, कमरेच्या दुखणे क्लिअर झाले. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. प्रियानो, ती बहीण तिकडच्या तिकडे सांगितलं की मी इथे ह्या गोष्टी क्लिअर करायला आलो. कुठल्या डॉक्टरांच्याकडे जायचं? Praise the Lord.
ही बहीण दुसऱ्या दिवशी रिट्रीट संपलं तरी घरी नाही जाता आमलासमध्ये थांबली. ग्रोटो जवळच्या सगळे गवत तिथे बसून संध्याकाळपर्यंत उठून घेतले आणि रात्री येऊन मला बोलले, फादर मी दिवसभर काम केला, माझ्या कमरेला आतापर्यंत दुखलेलं नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही जे उभे राहिलेलं आहे, येशूने संदेश दिला की 100% बरं झालेलं आहे. उभे राहिले नाही असे अजून थोडे लोक आहेत, त्यांना पण हे 100% मिळालेलं आहे. मला असं एका व्यक्तीबद्दल काही बोलायला आवडत नाही, तरी पवित्र पाणी काय आहे म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी मी ज्या बहिणीवर पाणी शिंपडले, येशूने एक संदेश दिला की टॉर्चरिंग स्पिरिट म्हणून एक आत्मा या ताईना मागे लागून त्रास देत होते. ते त्रास देणारा आत्मा मी आता पाणी टाकले त्याचं नाव या ताईकडून निघून गेले. तुला त्रास व्हायचा कधी इकडे दुखायचा, कधी इकडे दुखायचा, कधी इकडे दुखायचा, ते सर्व केलं. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. आज हे जे वाचन आहे तुम्हा सर्वांना बरे करणार आहे. सिस्टर आज वाचत आहे हे वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी हातांच्या बोटांना वगैरे वेगळ्या पद्धतीने काहीतरी दुखणं वगैरे होत आहे. ते दुखणे आतमध्ये काहीतरी पू वगैरे भरल्यावर कसं त्रास होत आहे असं वगैरे अधून मधून तुमच्यामध्ये काही लोकांना दुखणं होत आहे. ते दुखणं आता देवाच्या कृपेने बरे होत आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांना तुम्ही बोलताय तेव्हा फक्त तुम्ही मात्र नाही, एखाद्या वेळी तुमचा पप्पा असेल, तुमच्या मम्मी असेल. हालेलुया. तळ पायाच्या एवढे भागामध्ये हालेलुया खूप दुखणे त्रास असलेल्या काही लोकांना फादर हात वर करायला सांगू दे म्हणून थांबू नका. हालेलुया. असं काही असेल तर लगेच हात वर करायचं आणि स्वीकार करायचं. हालेलुया. एवढे भागामध्ये जे त्रास आहे ते त्रास कोणाच्या तरी देवाने आता बरे केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा हात दिसला नाही असं कोण असेल तर सांगायचं, नाही तर पप्पा मम्मी साठी वगैरे असेल तर त्यांच्यासाठी पण तुम्ही ते स्वीकार करू शकता. तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो आणि विशेष आत्महत्येचा विचार जो मनात येत आहे त्या विचारातून तुम्हाला मोकळीकता देवो आत्ता नित्य व चिरकाल. आमेन.